नमस्कार मंडळी मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आरोग्य विभागात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला GMC मुंबई यांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी 211 जागेची सर्व सेवानिवृत्त पदाची या ठिकाणी जाहिरात असणार आहेत. यामध्ये तुम्ही 10वी पास असलेले विद्यार्थी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण असलेले विद्यार्थी तुम्ही अप्लाय करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरू शकतात हे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तुम्ही या ठिकाणी जी वेबसाईट आहे त्या ठिकाणी TCSद्वारे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. फॉर्माची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा आल्यानंतर रजिस्ट्रेशन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा तुमचं जे नाव आहे ते नाव टाकायचे आहेत. त्याचबरोबर मधले नाव जे आहे ते टाका, लास्ट नेमसुद्धा टाकायचे. त्याचबरोबर फादर नेम टाका आणि मदर्स नेमसुद्धा टाकायचे. त्याचबरोबर तुमच्या नावामध्ये काही बदल झाला आहे का तर यस करा. नावामध्ये जो बदल झाला आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे, नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्याचबरोबर जेंडर मेल फिमेल जे काय असलं ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर मोबाईल नंबर जो आहे तो टाका. कन्फर्म मोबाईल नंबरसुद्धा तोच टाकायचा आहे. त्याचबरोबर एक अल्टर नंबरसुद्धा देऊ शकतात जो की ऑप्शनल आहे. एक मेल आय डी तो या ठिकाणी मेल आय डी द्या. कन्फर्म मेल आय डीसुद्धा द्यायचा आहे. त्याचबरोबर 10वीचा आसन क्रमांक द्यायचा आहे जो की 10वीचा पासिंग सीट नंबर जो आहे तो टाका. 10वीचे उत्तीर्ण वर्ष कोणत्या साली झाला आहे ते सुद्धा सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर एक एक्झाम सेंटर टाका. 3 एक्झाम सेंटरपैकी एक एक्झाम सेंटर टाकायचे आहेत. ओके, अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी 3 एक्झाम सेंटर टाकले आहेत. नोट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा आणि जनरेट OTP हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी जसा कॅप्चा टाकायचा. सबमिट बटन ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा जो की मोबाईल नंबर आणि मेल आय डी OTP येणार तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. ओके, अशा स्वरूपात तुमचं OTP टाकलेलं आहे. व्हॅलिड OTP हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. OTP सक्सेसफुल झालेलं आहे. क्लोज बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. खाल्यानंतर तुम्हाला आय ॲग्री हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून खाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि व्हेरीफाय हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला लक्षात घ्या व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा असा स्वरूपाचा इंटरफेस येणार आहे. संपूर्ण माहिती जी रजिस्ट्रेशनची आहे त्याने आत्ताच तुम्हाला चेकआउट करायचे. त्यानंतर तुम्हाला जो बॉक्स आहेत त्या सगळ्या बॉक्सवरती टिक मार्क करायचे आहेत. ओके, सगळ्या बॉक्सवरती टिक मार्क केले आत्ताच माहिती चेकआउट करा आणि लागलीच एडिट करा. नंतर एकदा संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा आणि येस बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. अशा स्वरूपात तुमचा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे. यामध्ये आता जी माहिती भरली आहे ती योग्य आणि सबमिट झालेली आहे. क्लोज ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अप्लाय फॉर पोस्ट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला युअर सिलेक्शन या त्यावरती क्लिक करताना तुम्हाला या ठिकाणी क्लिक हेअर टू अप्लाय ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. म्हणजेच तुमचा जो फॉर्म आहे त्या ठिकाणी ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार असाल तिथनं पुढची प्रोसेस सगळी या ठिकाणी चालू होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोस्ट सिलेक्शन नोट ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. त्यानंतर तुम्ही कोणत्या पदाला अप्लाय करणार असाल योग्य जाहिरात बघूनच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. उदाहरणार्थ कक्षसेवक वगैरे जी काय असेल 10वी पासवरती सगळ्या जाहिरात आहेत. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ज्या जात कास्ट वाईज ज्या जागा आहेत किंवा जाती वाईज ज्या जागा आहेत त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचे. उदाहरणार्थ कक्षसेवक असेल तर वॉर्ड बॉयसाठी तुम्ही अप्लाय करा. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही मॅरिड अनमॅरिड काय असल्यास ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी पुढचा आहे तो या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटरवर सगळं आलेलं आहे. डोमासेल ह्या ऑप्शनवर क्लिक करा. नोटवरती तुमचं डोमासेल आहे का तर इंडियन नॅशनॅलिटी सिलेक्ट करा. त्याचबरोबर डोमासेल आहे का हे सिलेक्ट करा. डोमासेल कोणी दिलं त्याचं नाव तहसीलदार नायब तहसीलदार. डोमासेल दिलेली तारीख जी काय तारीख आहे ती तारीख एकदम तुम्हाला सिलेक्ट करा. नंबरसुद्धा टाकायचा. त्याचबरोबर कास्टमध्ये तुम्हाला लक्षात आहे कास्ट कोणती आहे SC ST VG NT काय जी कास्ट आहे तुम्हाला कास्ट वाईज जे जागा आहेत त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. SC असेल तर SC सिलेक्ट करा. जे जात प्रमाणपत्र कोणी दिलं कास्ट SC मधून आरक्षण घेणार का ओपन हे सिलेक्ट करा. कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलं त्याचं नाव तारीख नंबर टाका. व्हॅलिडिटीसुद्धा तारीख टाकायची. जर ओपन असेल तर ओपन टाका. फॉर्म सिलेक्ट करा. काही प्रवर्गासाठी नॉन क्रिमिनल लागतं. उदाहरणार्थ VG NT NTB NTC NTD SBC OBC SC BC काय असेल ते सिलेक्ट करा. त्यानुसार तुम्हाला नॉन क्रिमिनलचे डिटेल्ससुद्धा भरायचे आहेत. नॉन क्रिमिनल कोणी दिलं तारीख आणि नंबरसुद्धा टाकायचं आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमच्या ठिकाणी विजिबिलिटी मार्क टाका. त्याचबरोबर एक आयडेंटिटी प्रूफ द्यायचा आहे. जर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड नंबर टाका. पॅन कार्डवरती नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन आहे का तर हे सिलेक्ट करा.
ड्रायव्हिंग लायसन्सचा तपशील भरायचा आहे, नसल्यास तुम्हाला नो करायचा आहे. मतदान कार्ड आहे का तर येस सिलेक्ट करा, त्याचा तपशील तुम्हाला भरायचा आहे, नसल्यास तुम्हाला नो सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर पासपोर्ट आहे का तर पासपोर्ट सिलेक्ट करा, त्याचा तपशील भरायचा आहे, नसल्यास तुम्हाला नो करा. त्याचबरोबर तुमचं बँक खाते आहे का तर येस सिलेक्ट करा, त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला ॲग्री बटन ऑप्शन तुम्हाला करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, अशा स्वरूपाचा डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेले आहे. त्यामध्ये ओके बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मिळतो तुम्हाला ॲडिशनल डिटेलमध्ये या ठिकाणी तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलगा मुलगी आहात का तर हे सिलेक्ट करा, त्याचा तपशील लिहायचा आहे, नसल्यास नो करा. त्याचबरोबर तुम्ही राज्य किंवा केंद्र शासनाचे कर्मचारी आहात का तर हे सिलेक्ट करा, त्याचा तपशील लिहा, नसल्यास तुम्हाला नो करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का तर हे सिलेक्ट करा, त्याचा तपशील लिहा, नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही भूकंपग्रस्तमधून आरक्षण घेऊन इच्छिता तर हे सिलेक्ट करा, त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे, नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही पार्ट टाईम एम्प्लॉय आहात का अंशकालीन पदवीधर तर हे सिलेक्ट करा, त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे, प्रमाणपत्र कोणी दिलं, नाव वगैरे काय, नसल्यास तुम्हाला नो करायचं. त्याचबरोबर तुम्ही एक्सर्व्हिसमॅनमधून अर्ज इच्छिता का तर हे सिलेक्ट करा, एक्सर्व्हिसमॅनचा जॉईनिंग डेट रिलीज डेट येणार आहे, नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही माजी सैनिक वॉर्डमधून आहात का तर हे सिलेक्ट करा किंवा नो सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही खेळाडूंमध्ये आरक्षण घेऊ इच्छिता का तर हे सिलेक्ट करा, खेळाडूमध्ये असेल तर नॅशनल स्टेट की जी काही इव्हेंट होता तो सिलेक्ट करा, एक्झाम. त्याचबरोबर तुमचं स्पोर्ट्सचा प्रकार कोणता होता, स्टेट लेवल वगैरे जे काय असलं ते सिलेक्ट करा, स्पर्धेचं नाव, मेडल कुठलं होतं ते सिलेक्ट करा, कोणत्या प्राधिकरणाने तुम्हाला की जे प्रमाणपत्र दिलं ते तारीख टाका आणि सिरियल नंबर टाकायचा आहे, नसल्यास तुम्हाला नो हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही स्वातंत्र्य सैनिक आहात का तरी स्वातंत्र्य सैनिक असले तरी सिलेक्ट करा, त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे, नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे. अनाथ आहात का तर अनाथ कोट्यातून आरक्षण घेऊ इच्छिता तर हे सिलेक्ट करा, अनाथाचा प्रकार कोणता आहे तो प्रमाणपत्र नंबर, प्राधिकरणाचं नाव आणि तारीख टाकायची आहे, नसल्यास तुम्हाला नो सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी ह्यापूर्वी कोणत्या एक्झामसाठी प्रतिबंध केला आहेत का ते सिलेक्ट करा, त्याचं कारण द्या, नसल्यास तुम्हाला नो करायचं. त्याचबरोबर इतर तपशीलमध्ये तुमच्यावरती कुठला गुन्हा वगैरे काही नोंद आहे का असे तपशील तुम्हाला ठिकाणी द्यायचं आहे, नसल्यास तुम्हाला असल्यास येस करा आणि नसल्यास किंवा नो तुम्ही करू शकता. त्याचबरोबर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला ठिकाणी सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, फॉर्म सेव्ह सक्सेसफुली झालेलं आहे. ओके बटन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. यानंतर तुम्हाला करस्पॉन्डंट अँड टेम्पररी ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे, त्यामध्ये फर्स्ट लाईन ॲड्रेस टाका, सेकंड लाईन ॲड्रेस टाका, कंट्री इंडिया सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर स्टेट कोणता आहे तो महाराष्ट्र सिलेक्ट करा. त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट कोणता आहे तो सिलेक्ट करा आणि विलेज नाव टाका. त्याचबरोबर पिनकोड कोणता आहे तो टाका आणि सेमन परमनंट ॲड्रेस एका असेल तर येस सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करायचा आहे. ओके, आपण अशा स्वरूपात डाटा सक्सेसफुली झालेला आहे. त्यामध्ये ओके बटन ह्या ऑप्शनला क्लिक करा आणि आता शेवटची पोस्ट आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज आहे का म्हणजे एज्युकेशनमध्ये येस करा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एज्युकेशन एक्सपिरियन्स यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज आहे का तर सिलेक्ट करा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फक्त 10वीचेच मार्क्स तुम्हाला ठिकाणी भरायचे आहेत. त्यामध्ये शिक्षण मंडळाचे नाव सिलेक्ट करा, स्कूल नेम सिलेक्ट करा, त्याचबरोबर CGPA मार्क्सचा CGPA पर्सेंटेज किंवा ग्रेड काय असेल ते सिलेक्ट करा. एकूण गुण तुम्हाला मिळालेले गुण, एकूण गुण आणि टक्केवर येणार आहेत, पासिंग इयर आलेले आहेत. त्याचबरोबर एक्सपिरियन्स असले तर त्याचा तपशीलमध्ये ऑर्गनायझेशन नेम, पोस्ट नेम, एकूण सर्व्हिस आणि रिटायर्ड सर्व्हिस येणार आहे. त्याचबरोबर एकापेक्षा जर अनुभव जास्त असेल तर ॲड न्यू बटनवरती क्लिक करून नवीन तुम्ही माहिती भरायची. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही डाटा सेव्ह सक्सेसफुल झालेले आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह नेक्स्टमध्ये या ठिकाणी ओके बटन ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो सगळ्यात शेवटची पोस्ट आहे त्यामध्ये डॉक्युमेंट अँड पेमेंट यामध्ये पहिल्यांदा आहे तो अपलोड स्कॅन कॉपी. यामध्ये मित्रांनो तुम्हाला क्लिक हिअर टू अपलोड ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो पहिल्यांदा कॅप्चर फोटोग्राफमध्ये तुम्हाला लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे आणि सेकंडमध्ये तुम्हाला अपलोड फोटोग्राफमध्ये 80 ते 100 KBचे आहेत व्हाईट बॅकग्राऊंड फोटो अपलोड करायचे आहेत. दोन्ही फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला क्लोज बटन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिग्नेचरमध्ये अपलोड सिग्नेचर ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. ह्याची साईज 80 ते 200 KBचे आहेत तुम्हाला अपलोड करायचं आहे. हे फोटो सही अपलोड केल्यानंतर तुम्हाला क्लोज बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला 10वीचे मार्कशीट किंवा प्रमाणपत्र अपलोड करायचे आहेत जे की PDF किंवा JPG फॉर्मॅटद्वारे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला डोमासाईल अपलोड करा आणि कास्टमध्ये असेल कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल किंवा इतर काही आरक्षण असेल ते अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी जर एक्सपिरियन्स असला एक्सपिरियन्स डॉक्युमेंट अपलोड करायचे जे की 100 KBचे अपलोड करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड जो की ID प्रूफ दिलेला आहे तो या ठिकाणी ID प्रूफ अपलोड करा.
याची साईज मिळतात तुम्हाला 100 के 2 KB तुम्हाला ठिकाणी संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला ठिकाणी जी ऑनलाईन पेमेंट आहे त्या क्लिक हे टू अपलोड या तुम्हाला क्लिक करा आणि संपूर्ण टीका आहे ते तुम्हाला टीका करायची आहे. ओके, अशा स्वरूपात तुम्हाला सगळ्या टीका भरलेल्या आहेत आणि संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला ठिकाणी प्रिव्ह्यू बटन यावर तुम्हाला क्लिक करा आणि फॉर्म आत्ताच तुम्हाला ठिकाणी फॉर्म जो की संपूर्ण फॉर्म या ठिकाणी तुम्ही चेकआउट करायचे आहेत. यामध्ये लागलीच आत्ताच तुम्ही चेक करा आणि सबमिट करा. एकदा सबमिट केल्यानंतर तुम्हाला कोणताही बदल करता येणार नाहीत. आताच काय तर तुम्ही बदल करून सबमिट करायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटन ह्यावर तुम्हाला क्लिक करून फॉर्म सबमिट करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा पेज आहे ते डायरेक्टली पेमेंटला जाणार आहेत, जे की पेमेंट ओपनचं 1000 आणि कास्टचं 900 रुपये पे असणार आहेत. हे फी मतलब क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग के उपयोगावर तुम्ही पेमेंट करू शकता. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही विभागामध्ये 10वी पासवर तुम्ही फॉर्म भरू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ कसं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.